आज भावाच्या घरातून बाहेर गेल्यानंतर मी त्यांच्या रूममध्ये जाऊन डोकावू लागले. वहिनी नेहमीप्रमाणे आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळत होती. तिला पाहून मला सुद्धा इच्छा झाली की मी सुद्धा एवढी सुंदर दिसावी. मी सडपातळ बांध्याची आणि सावळ्या रंगाची मालकीण होते. त्याउलट माझी वहिनी खूप गोरी, सुंदर आणि तिचा चेहरा सुद्धा छान गोलमटोल होता. माझी इच्छा होती की काश मी सुद्धा अशीच वहिनीसारखी सुंदर दिसावी. एका दिवशी अशीच मी वहिनीला लक्षपूर्वक पाहत होते की तेवढ्यात तिची नजर माझ्यावर पडली. वहिनी मला म्हणाली की अरे तिथे का उभी आहे, आत येऊन जा. तुला सुद्धा मेकअप करण्याचा छंद आहे का? वहिनी उच्च शिक्षित होती. वहिनी एवढी सुंदर आणि निरोगी कशी झाली? माझा चेहरा बघ, मी किती सुखी सुखी आहे. मला सुद्धा काहीतरी सांग, मला पण तुमच्यासारखं दिसायचं आहे. अच्छा, तर तुला माझ्यासारखं दिसायचं आहे? वहिनीने माझ्या डोळ्याकडे बघत विचारलं. त्यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक होती. मला वाटत होतं आता वहिनी माझा अपमान करेल, वहिनी मला तिच्या खोलीमधून बाहेर काढेल, पण असे काहीही झाले नाही. वहिनी उठली आणि तिच्या कपाटामधून एक काळ्या रंगाचा बॅग बाहेर काढला. त्या बॅगमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू पडलेल्या होत्या, ज्यात एक क्रीम लोशन आणि एक गोळ्यांची स्ट्रीप सुद्धा होती. पिवळ्या रंगाचे मोठे मोठे कॅप्सूल होते. वहिनीने माझ्यासमोर एक स्ट्रीप पुढे करत बोलली, घे, यांना सकाळ संध्याकाळ दुधासोबत घ्यायचं आणि तुझं सुद्धा एकदम छान होऊन जाईल आणि तू सुंदर होशील, जाशील. आणि वहिनीने मला ते कॅप्सूल देत म्हणाली, तू याबद्दल दुसऱ्या कोणाला सांगू नको. मी त्या गोळ्यांना बघत बघत रूमच्या बाहेर जायला लागले. तेवढ्यात वहिनीने मला पुन्हा थांबवलं आणि बोलली, एक कॅप्सूलबद्दल दुसऱ्या कोणाला काही सांगू नको, अन्यथा तुझे बाकीच्या बहिणी पण ते मागतील. मी हे फक्त तुला दिले आहे. वहिनीने अशा बोलण्याने मला स्वतःला खूप खास असल्याची जाणीव झाली. मी रूममध्ये आले आणि कॅप्सूल लपवून ठेवायला लागले. आता आम्ही दररोज सकाळ संध्याकाळ ते कॅप्सूल दुधासोबत घेत होतो. याला अजून 1 महिना झालेला होता की माझ्या शरीरात खूप बदल व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे मला खूप त्रास होऊ लागला. मी आईला या बदलाबद्दल सांगितलं तर ती मला म्हणाली की मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाईल, याचा उपाय फक्त तेच करू शकतात. आतापर्यंत आम्ही डॉक्टरकडे गेलो नव्हतो. आईचे सुद्धा लक्ष या प्रकरणावरून विचलित झाले होते की एके दिवशी मला माझ्या वहिनीच्या खोलीमधून 3-4 व्यक्तींचे हळूहळू बोलण्याचे आवाज येऊ लागले. मला न जाणे काय सुचले. मी माझ्या वहिनीशी मैत्रिणीप्रमाणे वागत होते म्हणून मी वहिनीच्या रूममध्ये निघून गेले. मला वाटलं कदाचित त्यांची कुणीतरी मैत्रीण आलेली असेल, पण तिथे गेल्यावर मला हे पाहून खूप हैराणी झाली. वहिनी फोनवर कुणाशी तरी बोलत होती आणि तिच्या चेहऱ्यावरील चंचलता आणि तिच्या बोलण्याच्या हावभावावरून हे स्पष्टपणे दिसत होते की ती एखाद्या मुलाशी बोलते आहे. तसंही वहिनीच्या रूममध्ये नाही माझी आई जात होती आणि नाही कुणी जात होतं, कारण दादाने आम्हाला त्यांच्या रूममध्ये जायचं नाही म्हणून सांगितलं होतं, कारण त्यांची पत्नी तिच्या रूममध्ये जाणाऱ्याने त्रासत होती, म्हणून आम्ही सर्वजण खूप काळजी घेत होतो. पण आज वहिनीचं हे कृत्य बघून तर माझे मन तुटून गेलं होतं. मी तिथून मागे वळले आणि विचार करायला लागले की दादाला याबद्दल कशी सांगू. पण मग दुसऱ्या क्षणी माझ्या मनात हा विचार आला की जर दादाने यावर विश्वास नाही केला तर मी काय करू, आणि मी गप्प बसले. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा माझ्या वहिनीच्या खोली जवळून जात असताना कुणाशी तरी फोनवर बोलताना ऐकले. तर मी त्यांच्या खोलीमध्ये गेले. मला बघून वहिनीने पटकन फोन बंद केला. तू इथे का आली आहेस, आता काय हवे आहे? ती खूप रागावलेली दिसत होती. वहिनी, मला हवे तर काही नाही आहे. तू फोनवर कुणाशी बोलत होती? मला तुला सांगायचे होते की ही चांगली गोष्ट नाही आहे. मला वाटतं तुम्ही एखाद्या माणसाशी बोलत आहात. माझ्या बोलण्याने वहिनीचा चेहरा लाल झाला होता. तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी अशी बोलण्याची? तो माझा भाऊ आहे, पण मला असे वाटते की तुझे मन या गोष्टीकडे जास्त आहे.
आहे. वहिनीने उलट मलाच बोलायला सुरुवात केली. नाही वहिनी, असे काहीच नाही. पण वहिनी स्वतः समोरच्याला सांगत होते की माझे लग्न झालेले आहे, पण आता सुद्धा तुझी आठवण येते. मी त्या रूममधून बाहेर निघून आले. मी विचार केला वहिनीला नंतर कधी समजावेल आणि आईला सुद्धा या प्रकरणाबद्दल सांगेन, पण मला या सर्वांची गरज पडली नाही. संध्याकाळ होणार होती. दादा घरी येणार होता तेव्हा मी वहिनीच्या रूममध्ये आले. त्यांना पाहिलं तर त्यांची अवस्था एकदम विचित्र होती. तिचा चेहरा चिखलाने माखलेला होता आणि तिचे कपडेसुद्धा घाण होते. असे वाटत होते जसे वहिनीने दिवसभर चिखलात आणि उन्हात काम केलं आहे. हे सर्व माझ्या तेव्हा लक्षात आलं जेव्हा दादा घरात आला. त्याच्या घरी येताच वहिनी आरडाओरड करणे सुरू करून दिले. ती इतकी रडायला लागली की आम्ही सर्वजण अस्वस्थ होऊन गेलो आणि ती बडबडत होती. दादाने जसे माझ्याकडे पाहिलं त्याने माझ्या चेहऱ्यावर जोराने चापट मारली. मी विचारसुद्धा करू शकत नव्हते की दादा माझी काहीही चूक नसताना मला कोणत्या गोष्टीचा गुन्हेगार समजत होता. मला वडील नव्हते आणि या गोष्टीचा त्याला भान असायला हवं होतं. माझ्या वडिलांना जाऊन 6 वर्ष झाली होती. आम्ही तिघही बहीण आणि भावंडाची जबाबदारी मोठ्या भावावर होती, पण वहिनीने स्वतःला अशा प्रकारे स्वार्थी दाखवलं की मी त्याचा विचार सुद्धा करू शकत नव्हते. मारून मारून मला अर्धमेलं करून सोडलं. मी रडून रडून माझी वाईट अवस्था करून घेतली. मी सर्व काही देवावर सोडून दिलं, पण कदाचित देवाच्या मनात काही वेगळंच होतं. आता या गोष्टीला अजून 1 आठवडा झाला होता की मला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. रात्रीची वेळ होती. मी माझ्या खोलीत पडून होते तेव्हा अचानक मला माझ्या पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. आधी मी या वेदनांना गांभीर्याने घेतलं नाही. मी हळूच उठले आणि किचनमध्ये जाऊन पाणी पिऊन आले, पण तरीही वेदनांमध्ये काही फरक पडला नाही. मी वेदना कमी करणारी एक गोळी घेतली, पण आज मला विचित्र वाटत होतं. वैतागून मी आईच्या रूमपर्यंत गेले आणि दरवाजात शिरले. मला खूप भीती वाटत होती की जर यावेळी दादाला जाग आली तर यावर तो मला ओरडेल. आईने दार उघडल्यावर मी पटकन तिला माझी समस्या सांगितली. आईने मला तिच्या खोलीत बसवलं आणि कोमट पाणी प्यायला दिलं. मग मला वेदनेच्या गोळ्या दिल्या, पण माझ्या वेदना वाढतच जात होत्या. मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा प्रकारचा त्रास झाला होता. माझी अशी अवस्था पाहून आईला मला दवाखान्यात नेण्याचा विचार करायला भाग पाडलं, पण एवढ्या रात्री आम्ही दोघे एकटे कसे जायचे असा विचार करून त्यांनी दादाला झोपेतून उठवले. दादा डोळे चुळत उठला. वहिनीही त्याच्या मागे मागे आली. असे वाटत होते जणू ती माझ्या वेदनांचा आनंद घेण्यासाठी आली आहे. तिच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होते, जणू ती माझ्या वेदनांवर हसत होती. यावेळी मला कसलेही भान नव्हते, म्हणून मी वहिनीच्या कसल्याही प्लॅनला समजू शकत नाही होते. आई आणि वहिनी मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आमच्या घरच्या जवळच एक क्लिनिक होतं जे रात्री उशिरापर्यंत चालू असायचं. इथे जास्त करून महिलाच येत होत्या. माझी आई मला आतमध्ये लेडी डॉक्टरकडे घेऊन गेली. त्यांनी माझी एक छोटीशी टेस्ट केली. त्यानंतर ताबडतोब मला एक इंजेक्शन दिलं. त्यामुळे मला लगेच आराम पडला. थोड्या वेळानंतर एक नर्स आली. तिच्या हातामध्ये एक रिपोर्ट होता. तिने आईकडे नजर टाकत पाहिलं आणि म्हणाली, अभिनंदन, तुमची मुलगी आई होणार आहे. ही बातमी ऐकून मला खूप मोठा धक्का बसला आणि आईच्या आश्चर्याचा तर काही हिशोबच नव्हता. त्या नर्सच्या तोंडून ही बातमी ऐकून मी जोराने किंचाळले. मला चांगल्या प्रकारे माहीत होतं ती खोटे बोलत आहे. मी अशा प्रकारची मुलगी नव्हते. मी मरून गेली असती, पण माझ्या आई वडिलांच्या इज्जतीला तडा जाऊ दिला नसता. सकाळी ही बातमी माझ्या भावाकडे पोहोचताच त्याने मला मारहाण करण्यास सुरुवात केली. वहिनीला तर जणू संधीच मिळाली होती. ती दादाला माझ्या विरोधात फडकावत होती. बघितलं, मी तुम्हाला आधीच सांगत होते की ही कुणाला तरी लपून छपून भेटते म्हणून, पण माझे कोणी ऐकले नाही. आता भोगा परिणाम. माझ्या बोलण्याकडे वेगळीच लक्ष दिलं असतं तर असं कधीच घडलं नसतं. पण तुम्हाला
तुम्हाला तुमच्या लाडलीवर आंधळा विश्वास होता, तर मग काय करू? भाऊ आणि बहिणीची जीभ अशी चालत होती जसे ते मला ओळखत नाही होते आणि मी त्यांचे शत्रू आहे. मला आश्चर्य वाटलं की कोणी इतका नीच कसा असू शकतो. भावाने मला ओढत नेला आणि मी रडून रडून माझे डोळे आपटून घेतले. मी स्वतःला ओरडून ओरडून सांगत होते की असे काही नाही आहे. 2 दिवसापर्यंत घरात कोणीही माझ्याशी बोललं नाही. इकडे वहिनीने शेजारी पाजारी आणि संपूर्ण घराण्यात हे पसरवून दिलं होतं की मी माझ्या आईवडिलांच्या इज्जतीला कलंक लावला आहे. आता आजूबाजूच्या महिला सुद्धा त्यांच्या मुलींना माझ्याशी भेटू देत नव्हत्या. मी सतत रडत ओरडत होते, पण तरीही माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. मी हळूहळू माझे दुःख विसरत गेले. इकडे माझ्या वेदना वाढत जात होत्या. एका दिवशी आई मला जेवण द्यायला आली, तर मी तिच्या पायावर माझे डोके ठेवले आणि म्हणाले, आई माझ्यावर विश्वास ठेव, असे काही नाही आहे. ती रिपोर्ट खोटी आहे. तू मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि माझा चेकअप कर. जर मी चुकीची असेल तर तू मला ती शिक्षा दे, पण माझा त्रास समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू माझी आई असूनही माझ्या वेदना समजू शकली नाही. बाहेरच्या परक्या लोकांसोबत मिळून तू सुद्धा मला चुकीचं समजलं. मग माझी साथ कोण देईल? आईचे माझ्या बोलण्यात लक्षपूर्वक ऐकले. ती खूप विश्वासाने आईकडे हे सगळं बोलत होते. आईने माझ्या बोलण्यावर विश्वास केला आणि मला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे माझी तपासणी केली गेली. तपासणी केल्यानंतर समजलं की माझ्या पोटामध्ये एक छोटासा दगड आहे, ज्यामुळे मला पोटदुखीचा त्रास होता. जेव्हा माझ्या आईने हे ऐकले तेव्हा तिचं डोकं धरून बसली. माझ्यावर विश्वास करायला लागले. तिने याबद्दल भावाला सुद्धा सांगितले. ते ऐकून भावाने आपल्या पत्नीला आणि स्वतःला शिव्याशाप देण्यास सुरुवात केली. रागात येऊन त्याने मला मारहाण केली. पण आता समोर हा प्रश्न होता की संपूर्ण घराण्यात आणि शेजारी पाजारी माझी बदनामी आधीच झालेली आहे. आता आमच्या बोलण्यावर कोणी विश्वास करेल? आई आणि भाऊ दोघेही चिंतेत होते की आता काय करावे, कारण माझ्या बदनामीमुळे माझे ठरलेले लग्नही तुटलं होतं. आता जणू आमच्यावर संकटाचा डोंगर कोसळला होता. आम्ही सर्वजण चिंतित होतो की आता काय करायचं. एके दिवशी आमच्या घरी आमची मोठी आत्या आली आणि म्हणायला लागली की बेटा, मला माहिती आहे की लोक तुला चुकीची समजतात, पण मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या ह्या कठीण काळात मी तुझा हात मागायला आले आहे. माझ्या मुलाचा शेजारीच राहणारा एक मित्र आहे. त्याचे आई वडील या जगात नाही, पण त्यांच्याकडे खूप पैसे आहेत. तो एक अगदी त्याच्या आईसारखा समजतो. मी त्याच्यासाठी तुझ्याकडे स्थळ घेऊन आले आहे. फक्त या मुलाच्या कमतरतेला तू स्वीकारून घे. तो थोडा मतिमंद आहे. आत्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी विचार करायला लागले की देव मला कोणत्या जन्माची शिक्षा देतो आहे. आता मला अशा मुलासोबत बंधनात बांधत होते, ज्या मुलाला स्वतःचे काही भान नव्हते. मी माझ्या अश्रूंना आतच पिऊन घेतलं. या लग्नामुळे लोकांना विश्वास बसला की मी चुकीची होते आणि आजूबाजूला माझी निंदा बदनामी झाली होती. हे सत्य होतं. नाहीतर आत्याच्या या वेड्या शेजाऱ्याशी माझे लग्न का ठरलं असतं. बदनामी टाळण्यासाठी मी त्या मुलाशी लग्न केलं. त्यानंतर काही वर्षांनी जेव्हा मी दादा वहिनींना भेटण्यासाठी घरी येत होते, तेव्हा मी पाहिलं की लोक भावाच्या घरासमोर उभे होते आणि आपापसात बोलत होते. मला येताना पाहून सर्वजण शांत झाले. हे पाहून माझे मन घाबरायला लागले आणि मी विचार करायला लागले की देव जाणे काय झाले. दादा आणि वहिनीला तर काही नाही झाले ना. मी गर्दीतून चालत पुढे आले. तिथे उभा असणारा प्रत्येक माणूस तेच बोलत होता आणि माझ्या भावाबद्दल त्यांना वाईट वाटत होतं. मी पटकन घरात गेले तर वहिनी रडत होती. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. मला पाहून ती उठली. मी विचारलं, वहिनी काय झालं आहे? तू का रडते आहे? तेवढ्यात वहिनी माझ्या पायात पडली आणि म्हणाली, मला माफी मागू लागली. मला माफ कर अंकिता, मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागले. मी आश्चर्यचकित होऊन वहिनीला विचारलं, तू असे का म्हणते आहे? वहिनी रडून रडून सांगायला लागली, मला माझ्या पापाची शिक्षा मिळाली आहे. वहिनी काय झालं? मी वहिनीला विचारतच होते की तेवढ्यात दादा दरवाजा उघडून आत आला. त्याच्यासोबत
त्याची मुलगी पूजा सुद्धा होती. भावाने त्याच्या मुलीला पूजाला केसाने पकडून ठेवलं आणि तिला मारझोड करत आत खोलीमध्ये घेऊन गेले आणि त्या खोलीला बंद करून घेतलं. वहिनीवर जोरजोरात ओरडायला लागला. तो एका मुलीला चांगल्या प्रकारे वाढवू शकली नाही. दादाच्या जोरात ओरडण्याने मी सुद्धा थोडी घाबरली. दादा, काय झाले आहे? तू वहिनीवर का ओरडतो आहे? भावाने माझ्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही आणि काहीतरी बडबडत करत त्याच्या खोलीतून निघून गेला. मी त्यांना बघत राहिली. मी वहिनीला पाठिंबा दिला. पाणी प्यायला दिले तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांची धाकटी मुलगी जी आजकाल शाळेत जाते ती काही दिवसापासून गुमसूम राहत होती. आम्ही शाळेत जाऊन माहिती घेतली. कदाचित तिला काही त्रास असू शकतो. तेव्हा शाळेतील लोकांनी सांगितलं, तुमची मुलगी तर शाळेत अजिबात येत नाही. शाळेत येऊन खूप दिवस झाले. हे ऐकून मला धक्का बसला. आम्ही स्वप्नातही असे वाटले नव्हते की ही मुलगी आपल्याला असा धोका देईल. मुलीबद्दल माहिती घेतल्यावर समजलं की ती एका मुलाला भेटायला जाते आणि वहिनीने मला पूजाबद्दल जे काही सांगितलं ते ऐकून तर मला धक्काच बसला. ज्या प्रकारे मी बदनाम झाली, आजूबाजूचे लोक माझी निंदा करत होते, त्याच प्रकारे आज वहिनीच्या मुलीबद्दल लोक बोलत होते. आजूबाजूला सर्वत्र तिची बदनामी झाली होती. एवढ्या लहान वयात तिला लागलेल्या या सवयीबद्दल सर्वांना धक्का बसला होता. भावाची अवस्था पाहून मला त्याची दया येत होती, कारण मी सुद्धा या परिस्थितीतून गेले होते. माझे जुने घाव ताजे झाले होते. तरीही मी वहिनीच्या मुलीबद्दल एकही अपशब्द घेतला नाही. याउलट मी तिची मदत केली. पूजाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिचा गर्भपात केला आणि त्यानंतर काही वर्षांनी एक चांगले ठिकाण पाहून तिचे लग्न केले. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल? नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.